नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 10 एप्रिलचा भाग तुम्ही बघत आहात. आणि प्रेक्षकांनो, खरं सांगू तुम्हाला, काल मी रिव्ह्यू दिला नाही या मालिकेचा. इतकं काहीच्या काही दाखवताय ना, मला हसावं की रडावं असं झालंय. म्हणजे घरोघरी मातीच्या चुली का घरोघरी यांची येड्यांची जत्रा असं टायटल द्यावं असं मला वाटायला लागलं. खरं तर असं बोलू नये, मी हे सगळं मालिकेबद्दल बोलते बरं का, मालिकेच्या पात्रांबद्दल. पर्सनली बोलायचा काही उद्देश नाहीये. पण खरंच प्रेक्षकांनो, ऐश्वर्याने परत यावं म्हणून एवढा सारंगचा ड्रामा, अरे ये बात हजम ही नाही हो रही. आता ते पोलीस आले, तिथे सारंगने विष पिलं म्हणून कंप्लेंट झाली आहे. आता ते विचारतायत सारंगने विष का पिलं. मग तो सांगतो सौमित्र की नाही त्याने चुकून विष पिलंय. मग त्यानंतर तो पोलीस म्हणतो चुकून. अहो सारंग रणदिवे हे जवळजवळ 21 ते 30 वर्षातील वयोगटातले आहेत ना, चुकून कसे काय विष पितील ते. असो, तुम्ही सांगतायत म्हणून विश्वास ठेवतो आम्ही, पण आम्ही तुमच्यावर बारीक लक्ष ठेवू असं म्हणून आता ते पोलीस तिथून निघून जातात. आता या सौमित्राला आणि ऋषिकेशला आलं टेन्शन. म्हणजे प्रेक्षकांनो, यांच्या आयुष्यात यांनी आनंदाने सुखात राहायचंच नाही असं ठरवलेलंच आहे ऐश्वर्याने. त्यामुळे ती जसं वागते तसंच सगळं काही होणार आहे. एवढं विचित्र दाखवलंय बघा, काय सांगू. म्हणजे मला पटलंच नाही बाई, म्हणून कधी कधी ना रिव्ह्यू स्किप करून टाकते. खूपच बोर होतं प्रेक्षकांनो. तर असो, आता या जानकीने तिथे स्क्रूड्रायव्हर वगैरे पाहिलाय, ते सगळे स्क्रू खाली पडलेले पाहिलेत. त्यामुळे तिचा विश्वास बसलाय की सारंग ड्रामा करतोय. आणि एवढंच नाही तर तिथे खाली कप सिरपची बाटली आहे. आता ते कप सिरप प्यायलाय सारंग, म्हणून त्याला चक्कर आली वगैरे हे सगळं जानकीला आता समजलंय. म्हणजे ऍक्च्युली असं समजलंय ती दाखवते, पण नंतरही तिने ऋषिकेशला सांगताना असं सांगितलंय की माझा असा अंदाज आहे की सारंग भाऊजी नाटक करतात. आता प्रेक्षकांनो, हे सगळं ऐश्वर्याला परत आणण्यासाठी चालतंय, पण ऐश्वर्याने जे काही केलंय ते एवढं भयंकर आहे. सारंग इतका आरडाओरडा करतोय. माझं असं मत आहे की सारंगला घर जावई म्हणून पाठवून द्या ना. एवढा जर तो ऐश्वर्या करतोय, ऐश्वर्याला घरी आणायची काहीच गरज नव्हती. असो, आता बघत राहा काय काय झालंय. मी माझ्या पद्धतीप्रमाणे एक गमतीशीररित्या तुम्हाला हा मालिकेचा रिव्ह्यू देणार आहे. तर आता ऐश्वर्या बघा, अक्षरशः पातळ साडी यायची. हिच्या साडीच्या पदरा आडून हिचा सगळा चेहरा दिसतोय, तरी पण ती साडीचा पदर घेऊन दवाखान्यात आली आहे. तर आता तो पदर तिच्या डोक्यावर आहे. ती रिसेप्शनिस्टला विचारते माझा नवरा कुठे. हिंदीतून बोलत असते ती रिसेप्शनिस्ट विचारते काय नाव आहे तुझ्या नवऱ्याचं. मग ती सांगते. आता ती आत घुसते तेव्हा हे ऋषिकेश आणि सौमित्र तिथेच आहेत, पण तरी सुद्धा यांचं काही लक्ष गेलं नाही बरं का. हे यांच्या गप्पातच रमलेत. सारंगने असं केलं असेल का, काय करायचं पुढे, टेन्शन आलंय. आता या जानकीने अवंतिकाला तो सगळा प्रकार दाखवलाय आणि अवंतिकाला तिचा अंदाज सांगितलाय की मला असं वाटतंय हे सगळं मुद्दाम करण्यात आलंय. सारंग भाऊजी नाटक करतात ऐश्वर्याला घरी परत आणण्यासाठी, किंवा ऐश्वर्याच त्यांच्याकडून हे सगळं करवून घेतीये. तसं पाहिलं तर अगदी सपशेल अंदाज आहे आणि कोणालाही कळेल, रॅदर शेमड्या पोरालाही कळेल की सारंग हे सगळं मुद्दाम करतोय. पण असं काही दाखवलंय जसं काही जानकीने फार मोठी गोष्ट शोधून काढली आहे. आता जानकी अवंतिकाला सांगते की अवंतिका, माझा अंदाज आहे, इतकं म्युझिक वाजवलंय पा, सगळा एपिसोडात त्याच्यातच घालवलाय. आता अवंतिका म्हणते बापरे वहिनी, खरंच तुम्हाला असं वाटतंय. खरं सांगू तुम्हाला मनापासून प्रेक्षकांनो, मी या कलाकारांसाठी या मालिकेचा रिव्ह्यू देते. मी या मालिकेच्या कलाकारांची खूप फॅन आहे, मस्त काम करतात. पण आता कथाच थोडीशी वीक झाली आहे, त्याला हे तरी काय करणार. असो, आता जानकी तिला म्हणते अवंतिका, हे बघ तू टेन्शन घेऊ नको आणि घरात कोणाला काही सांगू नको. मी जाऊन भेटून येते हॉस्पिटलमध्ये. इकडे सयाजीराव ऐश्वर्याला आवाज देत असतो. ऐश्वर्या काही घरात नसते. सयाजीरावने ऐश्वर्यासाठी काहीतरी नॉनव्हेजचा प्रकार आणलाय जो तिला आवडतो. आता तिची आई येते आणि म्हणते एकटेच काय बडबडताय, कोणाशी बोलताय तुम्ही. आता ते सयाजीराव विचारतात आयशू कुठे. मग त्या सांगतात ऐश्वर्या घरात नाहीये, कुठे गेली कोणास ठाऊक, मला काही पोरीचे लक्षणं ठीक दिसत नाहीये. सयाजीरावला कळतं की ऐश्वर्या कदाचित सारंगला भेटायला गेली असेल. मग लगेच सयाजीराव म्हणतो हे बघा, तुम्ही त्याच्यात लक्ष घालू नका. ऐश्वर्या कुठे जाते आणि कुठे नाही तुम्हाला काही गरज नाहीये ते सगळं विचार करायची. तुम्हाला जेवढं येतं तेवढं करा, जा ऐश्वर्यासाठी हे करा. आता ते नॉनव्हेज रेसिपी त्यांनी करायला सांगितली आहे त्या ऐश्वर्याच्या आईला. काय प्रेक्षकांनो, हा सयाजीराव स्वतःच्या बायकोला मान देत नाही आणि पोरीच्या एवढं पुढे करतो. काही अर्थ आहे का याच्या वागण्याला. याला तर सारंग आवडत नाही, मग कशाला त्या ऐश्वर्याला सारंगच्या पाठी ठेवतोय हा. पण असो, आता बघा ऐश्वर्या तिथे आली बरं का दवाखान्यात. सारंग तिथे निश्चित पडलेला असतो. ऍक्च्युली तो झोपलेला असतो बरं का गाढ. ऐश्वर्या त्याला खूप वेळ उठवायचा प्रयत्न करते. आता तिला असं वाटतं हा खरंच गेला की काय. आता कालपर्यंत ही ऐश्वर्या सदम्यात होती बरं का, आज एकदम टकाटक भारी एकदम उड्या मारतीये. आता सारंगला खूप आवाज येते ती. शेवटी तो उठून बसतो. आता या अंथरुणावर मरणासन्न झालाय ना. ऐश्वर्याला पाहून म्हणतो ऐश्वर्या तुम्ही इथे. ऐश्वर्या तुम्ही सांगितलं ना ते सगळं केलं बरं का मी, अगदी व्यवस्थित. आपला प्लॅन जसा ठरला होता अगदी तसंच झालंय. मग ऐश्वर्या म्हणते व्हेरी गुड सारंग, व्हेरी गुड. तुम्ही ती बाटली कुठे ठेवली आहे. आता बघा, हा ऐश्वर्याला पाहून म्हणतो ऐश्वर्या
तुम्ही फार छान दिसताय. म्हणजे मरायला टेकलाय. म्हणजे ॲक्च्युली त्याने पॉयझन नाही घेतलंय मला माहिती आहे, पण त्याला कसली तरी गोळी दिली आहे बघा ऐश्वर्याने, जेणेकरून त्याच्या तोंडातनं रक्ताच्या उलट्या झाल्यात. काय दाखवतात प्रेक्षकांनो मालिकेमध्ये, हद्द झाली बाबा. ऐश्वर्याने त्याला प्रश्न विचारलेत भरपूर, ते आपला प्लॅन झाला का व्यवस्थित एक्झिक्यूट वगैरे वगैरे. आणि इथे त्यांनी आता दाखवलंय की ऐश्वर्याने आणि सारंगने कसा प्लॅन केला होता. आता सारंग म्हणत असतो ऐश्वर्याला, ऐश्वर्या मी तुमच्यासाठी काही करायला तयार आहे, मी वाटेल ते करीन, पण तुम्ही घरी या ना. मग आता ऐश्वर्या त्याला म्हणते, तुला जर खरंच असं वाटत तुझं माझ्यावर प्रेम असेल तर तुला एक गोष्ट करावी लागेल, तू मला सोडून जाशील का. मग सारंग म्हणतो, नाही नाही ऐश्वर्या, मी तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही. आजी म्हणती ते बरोबर आहे, प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात, मला पटतंय तुमची बाजू खरी आहे. मग ऐश्वर्या त्याला मॅन्युप्लेट करते आणि म्हणते, ज्या लोकांनी मला सगळ्यांसमोर हाकलून दिलं त्या जानकी ऋषिकेशला मला अद्दल घडवायची आहे, मला आपल्या घरात न्याल का. मग सारंग म्हणतो, कसं शक्य आहे पण ऐश्वर्या, मी घरात कसं नेऊ, सगळे तर तुमच्या विरोधात आहेत. मग ऐश्वर्या म्हणते, अहो नेताल, तुम्हीच नेताल मला घरात, सगळे जरी विरोधात असले माझ्या तर तुम्ही आहात ना माझ्यासोबत सारंग. मग सारंग म्हणतो, हो ऐश्वर्या, मी तुमच्या सोबत आहे, मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे. मग ऐश्वर्या म्हणते, त्या घरात मला आणण्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल, तुम्ही कराल का. मग आता सारंग म्हणतो, मी तुम्ही सांगाल ते करेल, काहीही करेल. एवढा काय त्या ऐश्वर्याचा दिवाना झाला प्रेक्षकांनो. ती ऐश्वर्या काडीची तरी किंमत देते का याला. म्हणजे एवढं कसं येडा असावं माणसाने ते सारंगकडे बघून कळतं. आपण मालिकेच्या पात्राविषयी बोलतोय. आता ती ऐश्वर्या त्याला प्लॅन समजून सांगते आणि हा लगेच तयार पण होतो. म्हणजे याला असं वाटते ऐश्वर्या याच्यावरती कंप्लीट फिदा आहे आणि ऐश्वर्या याच्यासाठी काही पण करू शकते, पण रियालिटीमध्ये ऐश्वर्या याच्याकडून बरंच काही करून घेते जे त्याला कळत पण नाही. खरंच एवढं भोळं असतं का कोणी प्रेक्षकांनो. असेलही बाबा, आपल्याला काही माहीत नाही. तर असो, आता ऐश्वर्याने त्याला जो प्लॅन सांगितलाय तो त्याने मनापासून ऐकलाय आणि एक्झिक्यूट केलाय. सारंगचं असं झालं प्रेक्षकांनो, उतणार नाही मातणार नाही, ऐश्वर्याशी लग्न केलं ते ऐश्वर्याला सोडणार नाही, असं काहीतरी याचा प्रकार चालू आहे. असो, तर तुम्हाला मी थोडी गमतीशीरित्या रिव्ह्यू सांगते. मला ना जरा मालिका जरा बोरच झाली आहे प्रेक्षकांनो सांगायला. पण असो, आता सारंग आणि ऐश्वर्याचा असा प्लॅन ठरला. तर आता हे सगळं दवाखान्यात त्यांना आठवतं आणि आता ऐश्वर्या म्हणते, मी सांगितलं तसं केलं की नाही तुम्ही सारंग. ती दवाखान्यात आता विचारतीये सारंगला काय काय केलं काय काय नाही. सारंग म्हणतो, ऐश्वर्या तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे ते कप सिरपची बाटली पिली, मला गुंगी आली आणि मी खाली पडलो. मग ऐश्वर्या म्हणते, तुम्ही खाली पडलात, बाटली घेऊन खाली पडलात का. मग सारंग म्हणतो, नाही हो ऐश्वर्या, अहो बाटली घेऊन कसं खाली पडेल मी बाटली बाजूला फेकली, गुंगी यायच्या जस्ट आधी मी या हातात घेतली होती ती बाटली आणि मग गुंगी येऊन पडलो. अगदी तुम्ही सांगितलं ना ऐश्वर्या, तसंच केलंय मी. मग ऐश्वर्या विचारते, मग ती कप सिरपची रिकामी बाटली कुठं टाकली. मग सारंग म्हणतो, अरे ती बाटली ना मी बेड खाली टाकली आहे. आता ऐश्वर्या म्हणते, सारंग बावळट आहात का तुम्ही, ती बेड खाली का टाकली तुम्ही बाटली. मग सारंग म्हणतो, काळजी नका करू, आतमध्ये टाकली आहे मी, कोणाला सापडणार नाही. मग ऐश्वर्या म्हणते, सारंग तुम्हाला कळत कसं नाही, ज्या गोष्टी कोणाला नाही सापडत त्या जानकीला सापडतात ना, ती जासूस आहे 1 नंबरची. अरे यार, जी माती खायची ती खाल्लीच याने. आता असं म्हणून ऐश्वर्या डोक्याला हात मारते. पण आता ऐश्वर्या म्हणते, एक काम करा सारंग, आता ही गोळी घ्या. सारंग म्हणतो, ही कसली गोळी आहे. ऐश्वर्या म्हणते, तुम्ही जो घोळ घातला ना तो निस्सरावा लागेल ना, आता त्या जानकीला वाटेल ना तुम्ही नाटक करताय म्हणून. हे बघा, ही गोळी घ्या, ही जरा डेंजर आहे गोळी, पण तुम्हाला हे नाटक करावं लागेल. हिने आता त्याच्या जीवाचा बाजी लावली आहे बरं का. आता तो सारंग ती गोळी बघतो आणि म्हणतो, बापरे ऐश्वर्या, मला भीती वाटते हो. मग ऐश्वर्या म्हणते, अहो असं काय करता सारंग, तुम्हाला मी घरी यायला हवी आहे ना परत, तुमचं प्रेम आहे ना माझ्यावर. ही त्याला इमोशनल ब्लॅकमेल करत ती गोळी खाऊ घालते. आता हाल पण लगेच, हो ऐश्वर्या माझं फार प्रेम आहे तुमच्यावर, असं म्हणून ती गोळी खातो. आता ऐश्वर्या म्हणते, आता ती गोळी घेतली ना तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना तुमच्यासोबत. आता तुम्हाला थोडा त्रास होईल पण तुम्ही नंतर बरे व्हाल, काही टेन्शन घेऊ नका. आणि आता असं म्हणून त्या सारंगने ती गोळी घेतली बरं का. आणि आता त्याला थोड्या वेळाने रक्ताच्या उलट्या होतात प्रेक्षकांनो. म्हणजे आता काय बोलू, अतिशय भयंकर वाटले हे सगळं. मी तुम्हाला पटापट रिव्ह्यू देते ना प्रेक्षकांनो, त्यामुळे माझा रिव्ह्यू ना जरा छोटा होतो. तुम्हाला असं वाटत असेल की बाकीच्यांचे रिव्ह्यू कसे मोठे मोठे होतात, पण मी तुम्हाला जरा फास्ट सांगते म्हणून माझा एपिसोड रिव्ह्यू जरा लहान होतो. असो, आता ऐश्वर्याने त्याला गोळी दिली आणि सांगितलंय की तुम्ही आता आराम करा, मला इथून जावं लागेल. आता तेवढ्यात तिथे जानकी पोहोचली आहे दवाखान्यात, कारण तिला हे सगळं सत्य ऋषिकेशला सांगायचं आहे. आता ऐश्वर्या सारंगला म्हणत असते, आता आपल्या मनाप्रमाणे सगळं होणार आहे आणि ऐश्वर्याला आता तिथून जायचं आहे, पण सारंग काही तिला जाऊ देना. ऐश्वर्या आता तिथेच आहे. आता जानकी येते. ऋषिकेश म्हणतो, तू इथे कशाला आली जानकी, अगं आम्ही होतो ना इथे, तू घरी थांबायचं असतं. मग जानकी सगळं काही सांगते या दोघांना. ऋषिकेशला वाटतं की घरी काही झालं का. जानकी म्हणते, सगळं ठीक आहे
घरी, पण मला जरा संशय आलाय. हे बघा, मला संशय आलाय, सारंग भाऊजी आपल्या जीवाला किती घाबरतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सारंग भाऊजींनी विष पिलं नाहीये असं माझ्या लक्षात आलंय. मला कप सिरपची बाटली सापडली आहे त्यांच्या बेडखाली. सौमित्र म्हणतो, काय कप सिरपची बाटली? मग जानकी म्हणते, बघा ना, बाटली सापडली, म्हणजे असं वाटत नाहीये की म्हणजे त्यांनी असं काही केलं असेल. मी जेव्हा दार तोडलं ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की खाली स्क्रूड्रायव्हर पडलेला होता आणि खिळे सुद्धा पडलेले होते. मला असं वाटतंय की त्या स्क्रूड्रायव्हरनी ती कडी लूज केली, ते खिळे पण लूज केले असावे. मग आता ऋषिकेश म्हणतो, तुझं म्हणणं बरोबर आहे जानकी, आता मला पटतंय. सारंग हे सगळं मुद्दाम करतोय त्या ऐश्वर्याला परत आणण्यासाठी. बघ सौमित्र, हा आपला धाकटा भाऊ, अरे नाटकं करतोय तो कप सिरप घेऊन झोपेचं. त्यावरती सौमित्र म्हणतो, अरे यार दादा, मला विश्वास बसत नाही रे, सारंग असं काही करू शकतो. पण तुझं म्हणणं बरोबर आहे, तो ऐश्वर्याचं ऐकून काहीही करू शकतो. त्या ऐश्वर्याच्या नादी लागलाय तो. मग सौमित्र म्हणतो, डॉक्टर आले ना की सांगू आपण त्यांना, त्याने कप सिरप घेतले म्हणून. आता तेवढ्यात तिथे ते डॉक्टर येतात. मग ऋषिकेश त्यांना म्हणतो, डॉक्टर, आम्हाला बोलायचं होतं तुमच्याशी. सारंगने ना ॲक्च्युली विष घेतलं नाही असा आमचा संशय आहे, त्याने कप सिरप घेतलाय. सौमित्र पण सांगतो. मग ते डॉक्टर म्हणतात, हे कशावरून सांगताय तुम्ही? मग हे सांगतात की आमच्या घरी आम्हाला बाटली सापडली, एक्सेट्रा एक्सेट्रा. मग आता ते डॉक्टर म्हणतात, हो, पण आपल्याला त्यांचे रिपोर्ट आल्याशिवाय हे कळणार नाही, हे खरं आहे का खोटे, रिपोर्ट आल्याशिवाय कसं कळेल? जानकी म्हणते, डॉक्टर मग आता काय करायचं? सौमित्र म्हणतो, हो, पण हे सगळं खोटं आहे डॉक्टर, असा आमचा अंदाज आहे. मग ते डॉक्टर म्हणतात, थांबा जरा, आपण जरा वेळ वाट बघू, त्यांचे रिपोर्ट येतीलच. पण ॲक्च्युली त्यांना जर थोड्या वेळाने उलट्या झाल्या, रक्त वगैरे पडलं, तर कदाचित त्यांनी ते पॉयझन प्यायलंय असं होऊ शकतं बरं का. आता हा डॉक्टर पण मिळालेला आहे ऐश्वर्याला असा माझा अंदाज आहे, कारण त्याने डायरेक्टच सांगितलं ना. आणि आता ही ऐश्वर्या सारंगला म्हणत असते, हे बघा सारंग, आता मला जाऊ द्या, कोणी बघितलं मला तर प्रॉब्लेम होईल. सारंग म्हणत असतो, थांबा ना ऐश्वर्या, थोड्या वेळ तुम्ही इथं आल्या मला भेटायला, मला फार बरं वाटलं. आता ही म्हणते, असं नाही करायचं सारंग, मला जाऊ द्या, कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल, मला येता येणार नाही घरी, तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना? सारंग म्हणतो, हो हो, म्हणजे काय आहे ना. मग ऐश्वर्या म्हणते, मग आता निवांत पडा, मी जाते इथून आणि लवकरच भेटू, असं म्हणून आता ती बाहेर आली आहे बरं का. आता हे सगळेजण सारंगच्या खोलीतच चाललेले असतात त्याला भेटायला. जानकी आता ऐश्वर्याला पकडते. आता तुम्हाला असं वाटलं असेल ऐश्वर्याला ओळखलं जानकीने, पण नाही, या क्षणाला तिने ओळखलं नाही बरं का. मी मगाशीच म्हणलं तुम्हाला, एवढी पातळ साडी आहे की तिचं नाक, डोळे सगळं काही दिसतंय. मला तर दिसतंय बाई, कसं काय जानकीला दिसलं नाही कोणास ठाऊक. आता ऐश्वर्या तिच्याशी हिंदीतून बोलते, म्हारे पती को मिलने आई थी मैं. मग आता ऐश्वर्याचा आवाज पण ओळखला नाही बरं का जानकीने. तेवढ्यात एक सिस्टर येते आणि म्हणते, अहो ताई, तुमच्या नवऱ्याची खोली तिकडे, इकडे नाही आहे. जानकी आता तिचा पडलेला रुमाल उचलून देते. तेव्हा असं जरा सस्पेन्स क्रिएट केलाय. जानकी म्हणते, एक मिनिट थांबा. मग ऐश्वर्या घाबरते. तिला वाटतं जानकीने ओळखलं का काय तिला, आपलं बिंग फुटलं. पण नाही, जानकीने तिला त्यावेळेला ओळखलंच नाही. आता बघा हा, इकडे सारंग लगे खोकलायचं नाटक करतो. रॅदर त्याला त्या गोळीमुळे खोकला आलाय असं म्हणायला हरकत नाहीये. डॉक्टर येतात तेव्हा तो रक्ताची उलटी करतो आणि या सगळ्यांना कन्फर्म होतं की याने विष प्यायलंय. सारंगची अवस्था जरा वाईटच झाली आता त्या गोळीमुळे. आता सारंगला बेशुद्धी येते. ते डॉक्टर म्हणतात, तुम्ही म्हणतात ते काही खरं ठरलं नाही, खरंच यांनी विष प्यायलंय की. आता आपल्याला पुढची प्रोसिजर करावी लागेल. जानकी म्हणते, असं कसं होऊ शकतं, मी तिथे बघितलं होतं कप सिरपची बाटली पडलेली होती. आता हे तिघ जण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात की असं कसं होईल, जे आपण पाहिलं ते खरंय की, आणि हे सगळं काय होऊन बसले. आता डॉक्टर म्हणतात, हे बघा त्यांना आराम करू द्या, तुम्ही इथे गर्दी करू नका. आता सौमित्र, जानकी आणि ऋषिकेश तिघांनाही जरा टेन्शन आलंय. खरंच सारंगने विष प्यायलंय का काय, यांना काही उमजे ना समजे ना. आता बाहेर आल्यावर जानकी म्हणते, मी तिथे बघितलं होतं कप सिरपची बाटली होती आणि हे सगळं प्लॅन केल्यासारखं दिसत होतं. ऋषिकेश म्हणतो, असू शकतं, पण आपल्याला आता काही सांगता येणार नाही खरं काय आणि खोटं काय. तर आता इकडे ही सिस्टर सारंगची शुश्रूषा करत असते आणि आता सौमित्र म्हणतो, वहिनी मला असं वाटतंय सारंग हे सगळं मुद्दाम करतोय, सगळी नाटकं आहे. मग ऋषिकेश म्हणतो, अरे सौमित्र, तो नाटकं करत असेल ना तर एक कानाखाली हाणतो त्याच्या, माझा एक हात पडला ना तर टपाटप बोलायला लागेल हा. मग आता सौमित्र म्हणतो, दादा तू शांत हो, हॉस्पिटल आहे, आपल्याला इथे असं वागता येणार नाही, तो बेशुद्ध पडलाय ना आता. मग ऋषिकेश म्हणतो, अरे नाटकं करतोय तो, कशावरून नाटकं करत नसेल, हे बघ मी त्याला सोडणार नाही, मी त्याला जाब विचारेलच. जानकी म्हणते, ऋषिकेश प्लीज आता ताईपणा करू नका, आपला अंदाज आहे हा, आपल्याकडे कुठे पुरावा आहे. हे बघा सारंग भाऊजी खरं बोलताय का खोटं बोलताय, आपल्याकडे आहे का पुरावा, आपल्याला हे सगळं सिद्ध करावं लागेल. हे सगळं सारंग भाऊजी स्वतःहून नाही करत आहे, ऐश्वर्या त्यांच्याकडनं करवून घेतीये. आता या ऋषिकेशला हे पटलंय आणि आता जानकी म्हणते, मला असं वाटते ती सहजासहजी भाऊजींचा पिच्छा सोडणार नाही. जिथे जिथे सारंग भाऊजी तिथे तिथे ती ऐश्वर्या. आता ती जेव्हा असं बोलते तेव्हा तिच्या आता लक्षात येतं की मगाशी आपण पाहिलेली बाई ऐश्वर्या आहे.
लगेच जानकी इकडे तिकडे तिला शोधायला लागते. त्या रिसेप्शनिस्टला विचारते, इथे एक बाई आली होती बघा, अशी हिरव्या रंगाची साडी होती, इथपर्यंत पदर घेतला होता तिने. आता ऋषिकेशला आणि सौमित्राला पण टेन्शन आलंय. ऋषिकेश म्हणतो, अरे यार काय चाललंय हे सगळं आपल्या आयुष्यात. एका व्यक्तीने सांगितलंय जानकीला की ती बाई बाहेर गेली म्हणून पदर घेतलेली. तर आता या सिस्टरला पैसे दिले ती ऐश्वर्याने. आता ती सिस्टर म्हणते, बापरे एवढे सगळे पैसे. ऐश्वर्या म्हणते, हे बघ हे पैसे मी तुला आता जे दिलेत आता पुन्हा देईल. त्या जानकी नावाच्या बाईपासून सावधान राहा. आता तेवढ्या तिथे जानकी बाहेर विचारपूस करते, हिरव्या रंगाची साडी घातलेली बाई बघितली का तुम्ही. आता तेवढ्या ऐश्वर्याला दिसते जानकी. ऐश्वर्या लगेच गाडीच्या खाली लपते डोक्यावर पदर घेऊन. जानकी इकडे तिकडे बघते आणि आता विचार करते, हो न हो इथे ऐश्वर्या नक्की आलेली आहे. मी तिला बघितलं मगाशी पण मला कसं काय लक्षात आलं नाही. ती पदर डोक्यावर घेतलेली बाई ऐश्वर्याच होती. ऐश्वर्या हे सगळं मुद्दाम करते. आता जानकी हे सगळं तिथे मोठ्याने बोलते बरं का. आणि ऐश्वर्या त्या गाडीच्या मागे खाली लपलेली ती ऐकतीये. ती सिस्टर पण तिच्या मागे लपली आहे. आता जानकी असं बोलते बोलते आणि निघून जाते. तिला काही सापडत नाही ऐश्वर्या. आता ती सिस्टर म्हणते, ही बाई कोण होती मगाशी, तुमचं नाव घेत होती. ऐश्वर्या म्हणते, ती बाई ना खूप डेंजर आहे, तिच्यापासून सावध राहायचं आणि दिलेलं काम चोख करायचं. मी जे जे सांगितलंय ते व्यवस्थित कर आणि तू जर माझं काम केलं ना तर तुला तितकेच मी जास्त पैसे देईल. त्यावरती सिस्टर म्हणते, हो मॅडम काळजी करू नका. ऐश्वर्या म्हणते, आता काय करायचं कळलंय ना तुला. मग ती सिस्टर म्हणते, हो पण तुमच्या सासूबाई येतील का. त्यावरती ऐश्वर्या म्हणते, येतील ना, नाही यायला काय झालं, त्यांना यावंच लागेल. ऐश्वर्या आता फुल कॉन्फिडंट आहे नेहमीप्रमाणे. म्हणजे काल ती सदम्यात होती ना आज एकदम नाचायला लागली आहे ती आता. मग आता इथे त्यांनी हा एपिसोड संपवलाय. आता पुढच्या भागामध्ये ते डॉक्टर विचारत असतात, ही ऐश्वर्या कोण आहे, बोलवा ना तिला. अहो हे केव्हाचे त्यांचा आवाज त्यांच्या नावाला हाका मारताय. मग तिथे सुमित्राबाई आलेल्या असतात. त्या सांगतात की यांची बायको आहे होती. मग ते डॉक्टर म्हणतात, बोलवा एकदाचं त्यांना बोलवून घ्या. त्यांचा BP हाय झालाय, त्यांना त्रास झाला तर अवघड होईल, बोलवा त्या बाईला लवकर. आता तेवढ्यात तिथे ऐश्वर्या डॉक्टराच्या वेशात आली आणि जानकीने लगली पकडलं तिला. जानकीला वाटतं, वा 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 आपण काय काम केलं, पकडलं ऐश्वर्याला. ती ऐश्वर्याला धमकत असते, ऐश्वर्या तुझे नाटकं बंद कर, तुला आम्ही पकडलंय. ऐश्वर्या म्हणते, मी काही स्वतःहून नाही आले इथे, मला बोलवलंय. मग आता जानकी म्हणते, कोणी बोलवलं तुला. मग लगेच बाजूला जानकीची सासू उभी असते. ती म्हणते, मी बोलवलं. म्हणजे सुमित्राबाईनं हाकललं आणि सुमित्राबाईच ऐश्वर्याला घरात घेणार. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, इथून पुढे मालिकेची कथा नेमकी कशी असेल. मला तर काही आता समजेना नेमकं हे पुढे काय दाखवतील. तुम्हाला काही कळत असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास एखादा लाईक, माझ्या मेहनतीसाठी छोटासा लाईक मी डिझर्व करते ना. आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा नवीन एपिसोडच्या रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.